नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 61. खरा रिवाभक्त कृषक रामदयाळ कीर आणि नर्मदेच्या नाभिस्थानचा पागलबाबा आश्रम. नर्मदेच्या नाभिस्थानाजवळ मी आता पोहोचत होतो. नेमावर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नर्मदेचं नाभिस्थान म्हणून ओळखलं जातं. ते उत्तर तटावर आहे. मधोमध नर्मदेची नाभी आहे. नाभी म्हणजे नाभिकुंड आहे आणि दक्षिण तटावर हंडिया गाव आहे. भाविक भक्त नर्मदा नाभीचं दर्शन घेण्यासाठी नावेने जातात. परंतु परिक्रमावासींना नर्मदेच्या मध्यापर्यंत प्रवेश करायला परवानगी नाही. तर हा परमपावन परिसर जवळ येत असल्यामुळं हळूहळू आश्रमांची संख्या वाढत जाते. आता देखील काठाने चालताना मी एकामागोमाग एक गावे मागे टाकत होतो. तसेच अनेक आश्रम देखील मागे टाकले. गोयत गाव सोडल्यावर अजनई, सुरजना, बगलातर, मनोहरपुरा, भमोरी अशी गावं पार केल्यावर हंडिया येतं. या संपूर्ण भागामध्ये नर्मदेचा किनारा अतिशय मजेशीर आहे. म्हणजे सलग एकसंध रेषेमध्ये नर्मदा वाहत नसून अतिशय कातरलेला कुरतडलेला किनारा आहे. कधीकधी नर्मदा जलाची पातळी वाढून ती विस्तृत पात्र धारण करून वाहते. परंतु पाणी उतरल्याबरोबर मोठे मोठे खड्डे तयार होऊन त्यात पाणी साचून राहते व आजूबाजूला वाळूचे रस्ते तयार होतात. त्यामुळे नक्की मूळ पात्र कुठले हे बरेचदा लक्षात येत नाही. इतके छोटे छोटे तलाव तयार झालेले असतात. विशेषतः मी अगदी किनारा धरून जात असल्यामुळे मी बरेचदा फसलो. बरेच चालल्यावर लक्षात येत असे की डावीकडे एक मोठा तलाव साचून राहिला आहे आणि तो पोहत पार करता येणं अशक्य नाही, कारण त्याच्या तळाशी गाळ असायचा. मग पुन्हा त्या तलावाच्या काठाने उलटे चालायचे आणि किनारा पकडायचा. परंतु त्यामुळे मानवी वावर नसलेल्या अनेक जागा पाहायला मिळाल्या. जिथे वाळूचा उपसा चालत नाही तिथे प्रचंड पक्षी जीवन पाहायला मिळाले, कारण या टापातील वाळू माफियांमुळं बराचसा भाग पक्ष्यांसाठी निरुपयोगी ठरलेला आहे. दिसायचे तिथे एकदम 100 पाणकाळे दिसायचे. तिथेच मोठाले बगळे पण असायचे. बाकी वाळू उपसा असेल तिकडे शुकशुकाट असायचा. भुरा बगळासारख्या काही पक्ष्यांना मात्र मोठ्या हिमतीने त्यांनी मानवासह राहण्याचं सहचर्य उत्तमपैकी आत्मसात केलेलं आहे. या भागात मोठ्या संख्येने असणारे पाणपक्षी, पक्षी निरीक्षकांनी या मुद्द्याची कृपया नोंद घ्यावी. मध्ये मध्ये तयार झालेल्या बेटांवर बगळ्यांची भरलेली शाळा. या भागात नर्मदा पात्राचे किती विविध प्रकार आढळतात हे आपल्याला कळावे म्हणून खालील छायाचित्र सगळ्यांनी पाहावीत. ही याच भागातली गुगल नकाशावरून साभार घेतलेली सगळी चित्र आहेत. हे पहा, इथे छोटंसं पात्र झालं आहे. हे विस्तीर्ण आहे, शांत आहे आणि खोल आहे. नर्मदेचंच विस्तीर्ण, खोल परंतु गतिमान पात्र. नर्मदेचं अरुंद, गतिमान आणि उथळ पात्र. नर्मदेचं विस्तीर्ण, शांत आणि उथळ पात्र. वाळू बसणाऱ्या नावांची लांबी आणि आकार आता हळूहळू मोठा होत चालला होता. वाळू उपसणाऱ्या ट्रॅक्टर्सची अश्वशक्ती देखील आता वाढत चालली होती. मध्येच अचानक एखादा खडकाळ टापू उड्या मारत मैया पार करायची. पाण्याची नुसती वरची पातळी पाहून खालच्या खोलीचा अंदाज करता येत नाही, इतकी नर्मदा अकल्प्य आहे. तशा गडबडीमध्ये देखील लोकांनी शेती करणं काही सोडलेलं नव्हतं. उलट वाळू उपसरा करणाऱ्या लोकांच्या जाण्या येण्यामुळे शेताचं नुकसान होऊ नये म्हणून चांगली मजबूत कुंपणं मात्र सर्वत्र घातलेली दिसत होती. कुंपण ओलांडून जाण्यापेक्षा मनुष्य स्वाभाविकच बाहेरून पुढे मार्गस्थ होतो, परंतु त्यामुळे मैयाचा सहवास तुटतो याची कल्पना बऱ्याचदा शेतकऱ्यांना नसते. इथून पुढे तर एका अतिशय विचित्र समस्येला तोंड द्यायला लागले. ती समस्या होती मानवी विष्ठेवर घोंगावणाऱ्या घरमाशांची, जिला इंग्रजीमध्ये कॉमन हाऊस फ्लाय असं म्हणतात. ग्रामीण भाषेत तिला अतिशय अश्लाघ्य परंतु योग्य शब्द आहे, गुमाशी. या माशा चालताना प्रचंड त्रास देतात. सतत तुमच्या डोक्याभोवती, कानाभोवती, नाकाभोवती उडत राहतात. त्यांचा आवाज इतका त्रासदायक असतो की आपले लक्ष विचलित होते. शिवाय त्या संधी मिळताच कुठेही बसण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सतत हाताने हाकलून हात दुखायचा. एका हातात दंड असायचा. अखेर मी तो दंड गोलगोल फिरवायला सुरुवात करायचो. त्याने थोडाफार फरक पडायचा, परंतु या पुन्हा हजर. त्यांना घालवण्याचा एकही खात्रीशीर उपाय मला सापडला नाही. मी हातामध्ये उपरणे घेऊन त्या माशा वारायचो. बऱ्यांची संख्या इतकी प्रचंड होती की ती सलग 4-5 किलोमीटर वेगळ्या वेगळ्या माशा तुमच्या मागे लागायच्या. पूर्वी एका प्रकरणामध्ये मानवी विष्ठेसंबंधित विस्तृत विवेचन केलेलं आहे. त्यातील नियम न पाळल्याचा हा परिणाम होता. या माशा नेमक्या ठराविक भूभागातच आढळायच्या. कुठल्याही गावाजवळ कधी इतक्या माशा सापडल्या नाहीत जितक्या माशा तात्पुरत्या वस्तीजवळ सापडायच्या. उदाहरणार्थ सांगतो, खालील नकाशा पहा. सुरजना गावानंतर बाकुल नावाची नदी नर्मदेला येऊन मिळते. उजवीकडून जी वाहती आहे खालून वर ती नर्मदा आहे आणि डावीकडून आलेली बाकुल नदी. आणि इथे तुम्हाला
डावीकडच्या उंच टेकडावर शेती दिसते, मध्ये वाळूचा किनारा दिसतोय आणि समोर बाकुल नदी मिळाली. उजवीकडे वाळूच्या ढिगारे उपसण्याचं काम चाललंय आणि ती घेऊन येणाऱ्या नावांची गर्दी दिसते. त्यानंतर वाळून येणारे डंपर, हायवा, ट्रॅक्टर आदींची रांग दिसते. त्याच्यानंतर इथे काम करणाऱ्या कामगारांची तात्पुरती घरे, झोपड्या, राहुट्या आपल्याला इथे दिसतील बघा, या सगळ्या. तर इथेच हा माशांचा त्रास होता. प्रश्न वाळू उपसणे हा नव्हता, परंतु या वाळू उपसणाऱ्या हजारो कामगारांना योग्य पद्धतीने अवलंब न करता केलेल्या शौचविसर्जनामुळे हा संपूर्ण पट्टा हागणदारयुक्त झाला होता. कामगार, त्यांच्या बायका, आईवडील, मुले असे सर्वच जण इथे ओळीने माळा लावत होते. त्यावर घोंगावणाऱ्या करोडो माशा अक्षरशः बेजार करून सोडत होत्या. शेवटी मी अक्षरशः संपूर्ण चेहरा उपरण्याने झाकून चालायला सुरुवात केली. या लोकांचे प्रबोधन केले तर हा प्रश्न सुटणार आहे. एकंदरीतच या विषयावर व्यापक राष्ट्रीय प्रबोधन होणं आवश्यक आहे. ज्यांना या क्षेत्रामध्ये काही सामाजिक कार्य उभं करायचं आहे त्यांना प्रचंड संधी आहे. हेच मलमूत्र खड्डा करून त्यात विसर्जित करून माती लुटून दिली तर ते अतिशय सुपीक खताचे काम करणार आहे. शिवाय त्यातून रोगराईचा होणारा फैलावसुद्धा थांबणार आहे. एकंदरीत इथून मोठ्या कष्टाने कसा मार्ग शोधून पुढे जात असतानाच शेतकऱ्यांनी आडवी घातलेली कुंपणं प्रचंड त्रास देत होती. मनापासून अशा शेतकऱ्यांबद्दल वाईट वाटू लागले. हे खरे आहे की परिक्रमावासी आजकाल काठ्याने जात नाहीत, परंतु हे देखील तितकेच खरे आहे की अशा पद्धतीने घातलेल्या अशास्त्रीय, अतार्किक आणि त्रासदायक कुंपणामुळेच परिक्रमावासी तिकडून जाणे टाळतात. असो, एखाद्या रणरणत्या वाळवंटातून जाताना अचानक समोर एखादा थंडगार पाण्याचा झरा यावा तसे काहीसे वाटावे अशी एक पाटी समोर दिसली. त्यावर लिहिले होते, नर्मदे हर. नर्मदा परिक्रमावासी, कृपा करके मेरे क्षेत्र में अपने चरणों की धूल झाडे. आपके चरण स्पर्श से मेरा खेत पावन हो जाएगा. नुसती पाटी लावली नव्हती, तर शेतातून जाण्यासाठी बाण वगैरे काढून सुंदर पायवाट बनवली होती, जिच्या दोन्ही बाजूनी सुंदर फुलझाडे लावली होती. हा अतिशय स्वर्गीय अनुभव होता. त्या शेतातच उभे राहून नर्मदा मातेला प्रार्थना केली की या शेतकऱ्याला उदंड आयुष्य मिळू दे आणि त्याच्या पुढील सर्व पिढ्यांचे कल्याण होऊ दे. शेतातून बाहेर पडल्या पडल्या वाळूवाल्यांच्या झोपड्या सुरू होत होत्या. त्यातल्या एका म्हाताऱ्या स्त्रीला मी विचारले, म्हाताराम, हे कोणाचे शेत आहे? तेव्हा तिने रामदयाळ कीर असे मालकाचे नाव सांगितले. परंतु तो तर गावाला गेला असून 2 दिवसांनी परत येईल हे देखील त्याने सांगितले. काय झाले असे विचारल्यावर मी त्याला सांगितले की त्या शेतामध्ये त्याने केलेली सुंदर मार्गक्रमणा एका परिक्रमावासीला फार आवडली आणि त्याने तुम्हाला खूप खूप धन्यवाद दिलेत असा निरोप त्याला सांग. असे मी सांगेपर्यंत समोरून मोटरसायकलवरून एक साधारण 50-55 वर्षाचा मनुष्य येताना दिसला. त्याबरोबर म्हातारा म्हणाली, हे काय, रामदयाळ कीर स्वतः येत आहेत. मला पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि नर्मदेहर केले. आपण गावाला गेला होता ना असे विचारल्यावर ते म्हणाला की जाणार होतो, परंतु अचानक मला असे वाटले की आज नको उद्या जावे, म्हणून मी परत माघारी आलो. प्रत्यक्षात त्यांची भेट व्हावी अशी मनापासून इच्छा निर्माण झाली होती, ती मैयाने पूर्ण केली, दुसरे काय. मी त्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांना सांगितले की आपण आपल्या शेतातून परिक्रमावासी जावेत म्हणून जे काही प्रयत्न केलेत त्यामुळे मी अतिशय प्रभावित, अचंबित आणि तितकंच आनंदित झालेलो आहे. तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणारी ही कृती तुमच्या हातून घडलेली आहे. त्याला देखील खूप आनंद आला आणि त्याने चहा पिऊन जाण्याची विनंती केली. वाळू उपसा करणाऱ्या लोकांना चहा विकणारी एक छोटीशी झोपडी वजा टपरी तिथं होती. तिथे आम्ही दोघे चहा पीत बसलो. रामदयाळने त्याची कथा थोडक्यात मला सांगितली. तो देखील पूर्वी इतर शेतकऱ्याप्रमाणे माझी जमीन, माझं शेत वगैरे करत असे. एकदा एका नागा साधूने ह्याने साधूला अडवल्यावर त्याचं प्रबोधन केलं आणि तिथून पुढे त्याची बुद्धी पालटली. त्याने ज्या दिवसापासून परिक्रमावासी आणि पर्यायाने नर्मदा मैयाला जाण्यासाठी त्याच्या शेताचे दरवाजे खुले केले त्या दिवसापासून त्याची अतोनात प्रगती झालेली आहे. केवळ शेती करणारा हा मनुष्य आता स्वतःचे 2 ट्रॅक्टर, ट्रॉलीज, काही नावा आणि काही वाळू उपसणारे कामगार इत्यादी गोष्टींचा मालक झालेला आहे. ही सर्व मैयाची कृपा आहे असे तो मानतो. कोणी परिक्रमावासी योगायोगाने या शेतातून गेलाच तर त्याने कृपया मोबाईलवर या रामदयाळ कीर या सद्गृहस्थाची मुलाखत घेऊन तिचा नर्मदा खंडामध्ये प्रसार करावा, ज्यामुळे इतर शेतकरी देखील यातून प्रेरणा घेतील. कारण अशा पद्धतीने परिक्रमावासींचे फलक लावून पायघड्या घालून स्वागत करणारा हा पहिला व शेवटचा शेतकरी मला भेटला. असो, याला नर्मदेहर करून पुढे निघालो. इथून थोडेसे पुढे आलो आणि एका आश्रमाने घातलेले कुंपण लागले. शेतकरी कुंपण घालून मार्ग अडवतात हे समजून घेणारे होते, परंतु आश्रमाने स्वतःसाठी खाजगी घाट निर्माण केलेला पाहून फार वाईट वाटले. तिथे मी अक्षरशः गुडघाभर पाण्यात शेवाळलेल्या दगडामध्ये जीव धोक्यात घालून तो घाट ओलांडला. इथून पुढे नेमावरपर्यंत म्हणजे हांडिया नेमावर पूल लागेपर्यंत अनेक आश्रमांची निर्मिती झाली आहे. मी परमहंस आश्रमात चहा घेऊन पुढे निघालो. अडगडानंद महाराज म्हणून एक संत आहेत. यांनी यथार्थ गीता नावाचं पुस्तक लिहिलं असून मी ते पूर्वी वाचलेलं आहे आणि मला ते काही फारसं भावलं नाही हे स्पष्टच सांगतो. विनाकारण गीतेत सर्वधर्म समभाव घुसवण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये अश्लाघ्यपणे केलेला दिसतो आणि तो केविलवाणा ठरतो. सर्व धर्मांत परित्यज्य मामेकम शरणं व्रज असे सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला आपण सर्वधर्म समभावाचा उपदेश करणे हे हास्यास्पदच नाही का? अर्थात हा अडगडानंद महाराजांचा आश्रम आहे हे मला नंतर बाहेर गेल्यावर कळलं. इथून पुढं अनेक सुंदर आश्रम आहेत. मी काही तिथे थांबलो नाही,
परंतु वाचकांना त्या आश्रमांची माहिती असावी आणि कोणी चुकून मागून परिक्रमेला गेलंच तर ते आश्रम आवर्जून पाहता यावेत म्हणून त्यांची थोडक्यात माहिती इथे देऊन ठेवतो. नर्मदा बाकुल संगमावरचा परमहंस आश्रम. हीच आहेत स्वामी आडगडानंद महाराज. भमोरीचा हरिहर आश्रम हा खूप सुंदर आहे. याचं प्रवेशद्वार आणि उत्तम सारवलेली जमीन पहा. आश्रमामध्ये साधू असे जमिनीवर बसतात. याच्या पुढे लागणारा रामेश्वर आश्रम म्हणजे एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखा आहे. अतिशय सुंदर अशा दाक्षिणात्य शैलीचं लाकडी बांधकाम इथं आपल्याला पाहायला मिळतं. दक्षिण भारतातल्या शैलीचा विशेषतः केरळ राज्यातल्या शैलीचा प्रभाव इथे जाणवतो. त्यामुळे भरपूर लाकूड आणि जांबा खडक इथं वापरला आहे. आश्रम नीटनेटका, स्वच्छ, सुंदर आहे. सौंदर्यदृष्टीने जर अवलोकन केलं तर हा आश्रम फारच उत्तम रीतीने बांधलेला आहे असं लक्षात येतं. आश्रमातली बैठक व्यवस्था आपण बघतोय. इथून काठ्याने बरंच अंतर पुढे गेल्यावर पुन्हा एक सुंदर आश्रम लागतो. श्री शिवकोणाधाम अन्नक्षेत्र असं त्याचं नाव आहे. नागरशिलीत एक महादेवाचं हे मंदिर आहे आणि नर्मदेच्या अगदी काठावर असल्यामुळे ते जाताना दिसतं. सुंदरसं कोरीवकाम केलेलं दगडी मंदिर आणि भव्य त्रिशूळ आपलं लक्ष वेधून घेतो. मंदिराचं कोरीवकाम आकर्षक आहे. विटांच्या भिंतीवर आणि स्लॅबवरती केलेलं हे दगडी क्लॅडिंग असावं असा माझा अंदाज आहे. महादेवासमोरचा त्रिशूळ फारच भव्य आहे. काशी विश्वनाथासमोर साधारण असाच एक त्रिशूळ लावलेला आहे नवीन मंदिरासमोर. नर्मदेश्वर महादेवाचं दर्शन घ्या. मंदिरचं सुंदर अशा तटबंदीनं बांधून काढले कारण महापूर इकडे येतात. भारतीय वास्तुशिल्पकलेचा एक सुंदर असा नमुना मंदिर आहे. अखेरीस काठाने चालताना अशा देखील काही सुंदर जागा, टपकपूत जागा आपल्याला पाहायला मिळतात. वाटेतल्या एका आश्रमातले भव्य असे वृक्ष आपण बघतोय. ओम ऐं ह्रीं हनुमते श्री रामदूताय नमः असा बीजमंत्र एका हनुमानाच्या मंदिरावर लिहिलेला आपल्याला आढळतो. कल्पांत काळीसुद्धा न मृता होणारी म्हणून नर्मदा असं हिचं नाव पडले असं सांगणारा देवापुराणातला श्लोक एका आश्रमात लिहिला आहे. ओम नर्मदे हर श्रुता दिव्यनदी ब्राह्मी तथा विष्णुनदी मया तृतीयानमया क्वापि श्रुता रौद्री सरित्वरा सक्तकल्पक्षये क्षीणे नमृता तेन नर्मदा नर्मदे कैवराजेंद्र परम तिष्ठत् सरित्वरा तोयपूर्णा महाभागा मुनिसंगैरभिष्ठिता गंगाद्याश्रिताश्चान्याः कल्पे कल्पे क्षयंगताः. अन्य अनेक नद्या कल्पांतकाळी नष्ट होतात परंतु नर्मदा ही कल्पांतकाळीसुद्धा टिकून राहते. नमृता कल्पांतकाळसुद्धा ही मृत होत नाही म्हणून तिचं नाव नर्मदा आहे. नमृता अर्थात नर्मदा अशी व्युत्पत्ती नर्मदा या नावाची नर्मदा पुराणात आलेली आहे. ज्या श्लोकात तो श्लोकच या आश्रमात लिहिलेला आहे. चालता चालता दिवस मावळतीकडे गेला आणि नर्मदा मातेचं नाभिकुंड मधोमध दिसू लागलं. इथं नर्मदा मातेचं पात्र भलतंच विस्तीर्ण दिसत होतं. कुठे ते अत्यंत खोल तर कुठे अतिशय उथळ होतं. नर्मदा काठी आत्तापर्यंत असलेल्या कुरतडल्यासारखा असमान किनारा एकदम हिरवागार गवताचा झाला आणि पुन्हा नाभिकुंडापाशी खडकांची दाटी दिसू लागली. नर्मदा पात्राच्या मधोमध पांढऱ्या रंगाचे नाभिकुंड दिसत होते. याचा अर्थ अमरकंटकपासून नर्मदा मातेचा मध्यबिंदू आज तिने गाठून घेतला होता. मोठ्या आवाजात नर्मदेचा जय जयकार केला. तिला साष्टांग प्रणिपात केला आणि आता आधी स्नान आटोपून घ्यावे आणि मगच आश्रम शोधावा असे ठरवले. काठावर बसून आनंदाने स्नान केले आणि एका गुराख्याला विचारले की इथे कुठला आश्रम आहे. त्यांनी सांगितले की या गावामध्ये भरपूर आश्रम आहेत परंतु तुम्ही पागल बाबा आश्रमात जा. पागल बाबा हे नाव मला मजेशीर वाटले आणि मी चौकशी करत निघालो. नाभिकुंडापासून जवळच पागल बाबांचा आश्रम होता. डाव्या हाताला नर्मदा मंदिर होते, मध्ये एक ओढा वाहत होता आणि मागे पौडीघाटचं राम मंदिर होतं. आपण बघू शकताय गुगल अर्थवरच्या या चित्रामध्ये आपल्याला नर्मदेवरचा पूल दिसतोय आणि लाल रंगाची खूण आहे तीच आहे नर्मदेची नाभी. नर्मदेचा नाभिकुंड नर्मदा पात्राच्या मधोमध आपण बघतोय. खालच्या बाजूला पागलबाबांचा आश्रम हांडिया गावातला. याचा अर्थ मी स्नान केलं तो पेढीघाट होता.
हिरव्यागार झाडीमध्ये एका डोंगरावर लपलेला पागलबाबा आश्रम उंच उंच जिन्यावरून खुणावत होता. धावतच वरती गेलो आणि छोटासाच परंतु नीटनेटका आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. इथे उस्रीमध्ये झोळी टेकवली आणि समोर बसलेल्या एका वयस्कर महाराजांनी नर्मदे हर म्हणत स्वागत केले. हा संपूर्ण परिसर नक्की कसा आहे याची वाचकांना कल्पना यावी म्हणून गुगल नकाशावरची काही सुंदर चित्र सोबत जोडतोय. नर्मदा परिक्रमेमधलं हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि पवित्र असं ठिकाण आहे. आपण या चित्रामध्ये बघू शकताय की नर्मदा मातेच्या मधोमध असणारं नाभिकुंड. इथं केवळ नावेने जाता येतं. मध्यभागी नाभीच्या आकाराचं शिवलिंग आहे. दुर्दैवाने परिक्रमावासी इथे जाऊ शकत नाहीत, परंतु आपण मात्र अवश्य दर्शन घ्या. हे बघा, ही आहे नर्मदा मातेची नाभी. डावीकडे हंडिया नेमावर पूल आपल्याला दिसतोय आणि खाली हंडिया घाट दिसतोय. उजवीकडे हिरवगार गवताचं मैदान आणि नर्मदेमध्ये दिसणारे खडक. हंडिया घाट हा भक्तांनी सतत गजबजलेला आपल्याला आढळतो. हंडिया नेमावर पुलावरनं दिसणारं खडकाळ असं नर्मदा पात्राचं दृश्य. आकाशातून विहंग मार्गाने जर बघितलं तर या भागातले नर्मदेच्या पोटातले दगड आपल्याला दिसतील. समोरच्या तटावर असलेलं नेमावरचा घाट आणि सुंदर असं कलाकुसर असलेलं मंदिर आपण इथं बघतोय. पुलाच्या पलीकडे समोरच्या तटावर म्हणजे उत्तर तटावर एक जैन मंदिराची निर्मिती चालू आहे. ते मंदिर आकाशात असं दिसतं. खूपच मोठा हा प्रकल्प आहे. पुढे पुलाच्या पुढून चालत जाताना परिक्रमा मार्गावर हे मंदिर असं दिसतं. हे चित्र उत्तर तटाच्या बाजूने घेतलंय आणि आपण दक्षिण तटावरून चालतोय. पुढे नर्मदा समुद्राकडे कशी वाहत असे ते इथे दिसतंय. या चित्राच्या मधोमध दिसणारं पांढरशुभ्र नाभिकुंड. हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला नर्मदेचं पात्र किती विस्तीर्ण याची कल्पना यावी. समोरच्या झाडीमध्ये पागलबाबा आश्रम लपलेला आहे. तिकडून नर्मदा आपल्याकडं येत आहे. समोरच्या तटावरून आपण चालत निघालोय. मध्ये एका पुलाचं काम चालू आहे. हाच तो निर्माणाधीन पूल. नाभिकुंडाकडे घेऊन जाणारी बोट. महापुरामध्ये हे नाभिकुंड जलमग्न असतं. पागलबाबा आश्रमामध्ये पागलबाबा नावाच्या संतांची संजीवन समाधी होती. गेल्यावर त्यांनी माझे स्वागत केले. ते अगरवाल बाबाजी इथं सेवेसाठी म्हणून राहतात. त्यांचं वय सुमारे 80 वर्षांचं आहे, परंतु तर देखील कितीही परिक्रमावासी आले तर ते अतिशय मनोभावे त्यांची सेवा करतात आणि त्याच्या बदल्यात इथले पुजारी जे आहेत शर्माजी त्यांना सांभाळतात. अगरवाल बाबांनी मला पागलबाबा या नावाचा रंजक इतिहास सांगितला. कुंभमेळ्यासाठी प्रयागराज संगमावर निघालेले काही साधू एकदा नागपूरला एका धनिकाकडे थांबले. त्याने साधूंची मनोभावे सेवा केली. त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन तुला हवा तो वर माग असं साधू महाराज म्हणाले. तसं असताना अब्जावधीची संपत्ती सांभाळायला मला वारच नाही असं तो धनिक म्हणाला. पुत्रवान भव असा आशीर्वाद घेऊन साधू पुढे निघून गेले. पुढच्या कुंभमेळ्यासाठी जेव्हा हा जथा पुन्हा इथे आला तेव्हा धनिक महाराजांना 3 मुलं झालेली होती. त्यातला धाकटा पुत्र तो आम्हाला दे असं साधू महाराजांनी सांगितलं. आता लौकिक अर्थानं पाहायला गेलं तर इतकी सारी अब्जावधी रुपयांची संपत्ती असून हा मुलगा साधू झाल्यामुळं लोक त्याला पागल बाबा म्हणू लागले. त्याच पागलबाबांची ही समाधी होती. आपण बघू शकतो परमपूज्य पागलबाबा यांची समाधी. इथे शर्मा नामक एक तेजस्वी ब्राह्मण कुटुंब सर्व व्यवस्था पाहतं. त्यांना परम आणि भास्कर नावाची 2 मुलं होती आणि रक्षा शर्मा नावाची त्यांची आत्ते बहीण देखील शिक्षणासाठी तिथेच राहिली होती. मुलं अतिशय हुशार आणि चुणचुणीत होती. आश्रम कर्तव्यदक्ष होती. मुलं माझ्याशी गप्पा मारत बसली. त्यांनी मला तो संपूर्ण परिसर फिरून दाखवला. तिथून मैयाचं सुंदर दर्शन होत होतं. मैयामध्ये पाण्याचा पाईप टाकून थेट मोटर लावून पाणी खेचायची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यामुळे उद्या सकाळी नळाखालीच आंघोळ करा असे त्यांनी मला सांगितले. अगरवाल बाबांनी 3 वर्षे 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा पूर्ण केली होती. ते देखील त्यांच्या परिक्रमेमधील अनुभव मला सांगत बसले. मला महादेव पिपरिया येथे सापडलेले शिवलिंग मी त्यांना दाखवल्यावर त्यांना अतोनात आनंद झाला. त्यांनीच मला त्याच्यावर असलेलं त्रिपुंड त्रिशूळ वगैरे शोधून दाखवलं आणि याचं नाव आजपासून नर्मदेश्वर आहे असे मला सांगितले. हे शिवलिंग अतिशय दुर्लभ असून कोणालाही देऊ नकोस असे त्यांनी मला आवर्जून सांगितले. त्या रात्री आश्रमामध्ये मी एकटाच होतो. अतिशय सुग्रास भोजन मला देण्यात आलं.
मुलांचे वडील तिथे नव्हते, कारण जवळच्या एका डोंगरावर मंगळदेवाचं भव्य मंदिर त्यांनी बांधले, तिथे ते गेले होते. परंतु मुलांनी वडिलांची कमतरता भासू दिली नाही. मी मुक्काम केलेली पागलबाबांची ओसरी, समोर नर्मदा मैया आणि नळीनेतपर्यंत आणलेलं नर्मदा जल आपण बघताय. इथं भिंतीवर कोरलेली अर्थशिल्प मोठी मजेशीर होती. बासरी वाजवणारा कृष्ण ऊस खातो की काय असं वाटायचं. आश्रमामध्ये एक पांढऱ्या रंगाचा कुत्रा होता. त्याची आणि माझी चांगली गट्टी जमली. संपूर्ण नर्मदा खंडामध्ये कुत्र्याला कुत्ता असं कोणी म्हणत नाही, तर भैरव असं म्हणतात. घराच्या बाहेर भुंकून आवाज करतो, अर्थात बहिरव करतो, म्हणून तो भैरव. काही लोक या नावाचा संबंध काळभैरवाच्या वाहनाशी देखील लावतात. असे अनेक भैरव तुम्हाला परिक्रमेमध्ये मार्गदर्शन करतात, हे मात्र खरे आहे. अग्रवाल बाबा अतिशय तीव्र बुद्धिमत्तेचे, खुमासदार स्वभावाचे होते आणि त्यांचे डोळे अतिशय सुंदर होते. पहाटे उठून मी नळ्याखाली आंघोळ केली. स्नानपूजा आटोपून शांत बसून राहिलो. आश्रमाच्या मागे काहीतरी गडबड चालू असं मला वाटल्यामुळं मी मुलांना विचारलं असता त्यांनी आश्रमाच्या भिंतीला लागूनच 2 मोठ्या कबरी आहेत असं मला सांगितलं. आश्रमाच्या गच्चीवर सुंदरशी अश्वारूढ मूर्ती होती. हे जृंभेश्वर होते. ही मूर्ती पाहण्यासाठी वर गेल्यावर मला मागे असलेली थडगी दिसली. पवित्र नर्मदा मैयाच्या काठी असलेली ही 2 थडगी. मुल्ला दो प्याजा की मजार असं त्याच्यावर लिहिलं आहे. मुल्ला दो प्याजा नामक रचना करणाऱ्या अकबराच्या दरबारातल्या अब्दुल हसन नावाच्या एका इसमाची मजार होती. परंतु मुल्ला दो प्याजा या नावातल्या 2 शब्दाचा फायदा घेत 2 कबरी ठोकल्या होत्या. परिसरातल्या कबरींची संख्या हळूहळू वाढवण्यात येत आहे, हे मला स्थानिकांनी निदर्शनाला आणून दिलं. आता बघा, त्या 2 कबरींच्या शेजारी ही 3री कबर निर्माण झाली नवीन. अग्रवाल महाराजांना या कबरींबाबत काहीच कल्पना नव्हती. अर्थात ते अपेक्षित देखील होते. सर्वसाधारण हिंदू मनुष्य शक्यतो चौकसपणे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची माहिती ठेवायचा प्रयत्न करत नाही. कालाय तस्मै नमः. रात्री उशिरा शर्मा पुजारी देखील आले आणि माझी आवर्जून भेट घेऊन मगच झोपायला गेले. सकाळी अग्रवाल बाबांनी मला चहा करून दिला आणि मग मी नर्मदे विहार केले. इथून पुढे नर्मदेचा किनारा सोडावा लागतो असे मला सांगण्यात आलं होतं. त्यामुळं मला मनापासून अतोनात दुःख होऊ लागलं, कारण पुनाचा नावाचं नर्मदा नदीवरचं सर्वात मोठं धरण इथून पुढे लागतं आणि त्याचा विस्तार इतका आवाढव्य आणि आडवा अजस्त्र आहे की परिक्रमा मार्ग असा शिल्लकच राहिलेला नाही. अत्यंत जड अंतकरणाने हंडिया घाटावर नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार घातला आणि साश्रू नयनांनी तिच्याकडे पाठ फिरवली. आता पुढील 5 दिवस तिचे दर्शन दुरापास्त होणार होते. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. जय हो माई.